हॅलो. स्वर्गीय मनीत प्रतिष्ठान बांदिवली आयोजित बांदिवली प्रीमियर लीग पाहतोय आपण. पर्व 6वे पाहतोय. सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. सर्व ओवी फार्मचे खेळाडू आपण मंडपाच्या मागे यायचं. तर बोलूया आपण मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील दुसरा सामना पाहायला मिळतो. बांदिवली प्रीमियर लीग अर्थात BPL 2026 पर्व 6वे पर्व पाहायला मिळतात. श्री स्वामी समर्थ टॉस जिंकून सत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला. श्रीगण नक्कीच ऋतिक शातिक पारितोषिक देखील आलं होतं. अर्ध्या शतकासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. नक्कीच समीर निमणे यांच्या माध्यमातून संघ मालक. चला दोन्ही टीमचा 12वा प्रतिनिधी यायचा आपण व्यासपीठावरती. तर सलामीची जोडी मैदानावरती रवाना झाले. मयूर निमणे आणि ओमकार पाहायला मिळतं. सलामीची जोडी पॉवर प्लेचं पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो. यश पाहायला मिळतो. पहिला चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. कार्पेट लेवलचा फटका पाहायला मिळतो. एक धाव सदरीत्या पूर्ण. दुसरीचा कॉलर राऊंडची संधी आहे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावेने संघाचं अकाउंट ओपन केलं गेलंय. 2 धावा धावफलकावधी जोडल्या गेल्यात. बाबू पाहायला मिळतो स्ट्राईक एंड वरती. जयेश गोलंदाजी मार्क होती दुसरा चेंडू घेऊन. लकील चांगला फटका होता. चेंडूची अडवणी गेले पण एकदा रनआउटची संधी यावेळेला पाहायला मिळतो. मॅचची गोल्डन विकेट ओमकारला परतावं लागेल रनआउटच्या स्वरूपात. पहिला धक्का लागतोय श्री गणेश 11 टीमला. नक्कीच धन्यवाद डीजे मास्टर. नक्की तर रनआउटची विकेट मैदानाच्या बाहेर गेली. 1 डाऊनच्या सुपर आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव फलंदाज यावेळी नक्कीच चांगला चेंडू होता. थोडीशी मिसफिल पाहायला मिळते. नक्कीच पंच 2 हात समांतर करतील. अवंतर धाव फोकटची धाव. सोयीर मारा वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड होणार संघाच्या खात्यामध्ये. धावफलक जाऊन पोहोचलाय. 3 धावा धावफलकावधी जोडल्या गेल्यात. आतापर्यंत संतमय सुरुवात पाहायला मिळते. आजच्या दुसरा सामना पाहायला मिळतो मैदानावरती. यावेळी पुढे सरसावून केल्याचा प्रयत्न. विषभ मध्ये चेंडूला बेरकावून दिला. चेंडू चालला 1 बाउंड सीमा पलीकडे. दर्जेदार पॉवरफुल चौकार पाहायला मिळतो. धन्यवाद. चौकार बाबूच्या बॅट मधून पाहायला मिळतो. पुन्हा एकदा यावेळी विरकावून दिलाय. चेंडू हवाई हल्ला चाललाय सीमा पलीकडे. एवन क्वालिटीचा ब्रँडेड चौकार पाहायला मिळतो मयूरच्या बॅट मधनं. नक्की धन्यवाद. षटकार चौकारांची अतिशबाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा डान्सिंग राऊंड विकेट. चेंडूला भिरकावून दिलंय. अजून एक दर्जेदार 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतो. धन्यवाद. काही मान्यवर देखील उपस्थित आहेत. सचिन दादा डांगरे आपण देखील यायचं व्यासपीठावरती. आपलं देखील या बांदिवली प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक सरचे स्वागत आहे या व्यासपीठावरती. नक्की 4 धावा मिळणार. 4 धावेने धावफलक पुढे सरसावेल.
17 धावा धावफलक जोडल्या गेल्या. चांगली फटकेबाजी चालू आहे मयूरच्या माध्यमातून. षटकार चौकारांची आतिषबाजी ज्यावरती आक्रमण चढवलं जाते. लगातारच्या 3 चेंडूवरती मोठे हिट पाहायला मिळतात. यावेळी पुन्हा एकदा हलक्यातून ग्लास केलाय. पॉईंट डोक्यावरून चेंडूला केलून काढलाय. एकदा पूर्ण दुसरीचा कॉल असणार. 2 शतरक्षक जातो चेंडूच्या मागे. त्यानंतर सहजरित्या 2 धावा पाहायला मिळतात. 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावेल. 19 अंकावरती पंचांचा इशारा येतो षटक संपल्याचा. 19 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये 5 षटकांची लढत असेल. 2 षटक पॉवर प्लेचे असणार आहेत. नक्कीच 19 धावा पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये. मयूरच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी पाहायला मिळाले. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 19 धावा धावफलक जोडल्या गेल्यात. आतापर्यंत श्री गणेश 11 या टीमच्या माध्यमातून पुन्हा एकदा नवीन गोलंदाज पाहायला मिळेल आपल्याला. पॉवर प्लेचा दुसरा षटक घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती. नवीन गोलंदाज पाहायला मिळतो दिनेश निमणे. पॉवर प्लेचा दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकाचा विचार केला तर 19 धावा धावफलक जोडल्या गेल्या. डावखताचा फलंदाज मागच्या मॅचचा विचार केला तर ऋतिकच्या बॅटमधून चांगली फटकेबाजी. डावखताचा फलंदाज होता. नेहमीच घातक फलंदाज ठरतात डावखताचे फलंदाज. यावेळी पुन्हा एकदा दिनेश समोर असणार आहे. फलंदाज वैभव फलंदाज डावखताचा फलंदाज कशा प्रकारे फटकेबाजी करणार. 1 डाऊनच्या स्वरूपात मैदानावरती रवाना झालाय. यावेळी दिनेश पाहायला मिळतोय. दुसरा षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्कवरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर 19 धावा धावफलक जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा तयार आहे पंचांच्या डाव्या साईडने. एवढी बॅटची वरची काढा. अजून एक खतरा लागतोय श्री गणेश 11 टीमला. धक्का क्रमांक 2. नक्कीच धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करताना पाहायला मिळतोय. बॅटची वरची काढा लागते. फलंदाजाला पॅव्हलियनचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज श्याम निमणे पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती कशा प्रकारे फटकेबाजी करणार. 19 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या गोलंदाजाने. यावेळी पॉवर प्लेचं दुसरं षटक पाहायला मिळतोय मैदानावरती. यावेळी देखील बॅटची वरची काढा. यावेळी अजून एक विकेटचं पतन. धक्का क्रमांक लागतोय 3. परतावा लागेल श्याम निमणेला. बॅक टू द डगआउट. नक्कीच धन्यवाद पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी लगातारच्या 2 चेंडूवरती 2 विकेटचं पतन पाहायला मिळतात. घनश्याम निमलेला देखील परतावा लागला. आता नवीन फलंदाज पाहायला मिळतो नैनेश. कशा प्रकारे फटकेबाजी करणार. पुन्हा एकदा तयार गोलंदाज पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाजी करण्यासाठी. यावेळी हलक्यातून ग्लास केला. चेंडूच्या आडवणी गेले. रनआउटची संधी होते. नक्की संधी गमावली. 1 धाव मिळणाऱ्या चेंडूवरती देखील 1 धावेने धावफलक पुढे सरसावर. 20 या अंकावरती 20 धावा धावफलक जोडल्या गेल्यात. नवीन फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला नैनेश. नैनेशच्या बॅटमधून 1 धाव पाहायला मिळाले. 20 धावा स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. बाबू त्याच्या बॅटमधून 2 चौकार 1 षटकार पाहायला मिळाला. चांगली फटकेबाजी करतोय मैदानावरती. पुन्हा एकदा तयार. 3 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूमध्ये किती धाव उभारून काढणार. 3 चेंडूमध्ये विचार केला तर 1च धाव खर्च केले. 2 चेंडूवरती लगातारचे विकेट पाहायला मिळाला.
दिनेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. त्याला स्पीडअप करा, पंच सूचित करा. स्पर्धा देखील आपलीच आहे, कुठल्या प्रकारचा गालबोट नको स्पर्धेसाठी. पाहायला मिळते आपल्याला स्वर्गीय मनीष प्रतिष्ठान बांदिवली प्रीमियर लीग BPL पर्व 6वे पाहायला मिळतोय. थोडं खेळाडूंना देखील सूचित करेल, आपण देखील सहकार्य करायचं, थोडं स्पीडअप करायचं, फास्ट केलायचं, कुठल्या प्रकारचा विलंब करायचं नाही, वेळेचं भान राखायचं. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती. LBW च्या स्वरूपात विकेट नसणार आहे. नक्कीच लेग बाईकची एक धाव पाहायला मिळते संघाच्या खात्यामध्ये. 21 धावा जोडल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी करतोय दिनेश. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला तर 2 चेंडू मध्ये मोठे धक्के पाहायला मिळाले श्री गणेश 11 टीमला. आणि मागच्या 2 चेंडूचा विचार केला, 2 चेंडूवरती सिंगल पाहायला मिळाला. संघाच्या खात्यामध्ये ऍड झाल्या. 4 चेंडूचा खेळ झालाय मैदानावरती. चांगली गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतो आपल्याला दिनेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार आहे. 5वा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या साईडने. जेव्हा बीट झाला चेंडूचा आणि फलीचा कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट चेंडू ते सांगत होते. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडू मध्ये फक्त ना फक्त 2 धावा खर्च केल्यात. मैदानावरती चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दिनेशच्या माध्यमातून. डॉट चेंडू सांगत होते, शेवटचा चेंडू असणाऱ्या षटकातील 2 धावा खर्च केल्या. षटकामध्ये विचार केला तर चांगला गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. पुन्हा एकदा तयार आहे गोलंदाजी मार्कवरती. यावेळी मोठा फटका, चेंडूला लाभ केलाय. चेंडू हवाई हल्ला चाललाय सीमा पलीकडे. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार नैनेशच्या बॅट मध्ये. नक्कीच धन्यवाद. षटकाराच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय ते. 27 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला नैनेशच्या बॅट मधून. गोलंदाज पाहायला मिळतो रुपेश हा गोलंदाज. 3रा षटक घेऊन आलाय. 2 पॉवर प्लेची षटक संपलेत. 2 षटकांमध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय ते. 27 अंकावरती 27 धावा धावफलक गुदी जोडला गेल्यात. अजूनही 18 चेंडूंचा केलं बाकी मैदानाच्या आतमध्ये. नैनेश पाहायला मिळतोय, मयूर पाहायला मिळतोय, चांगली फटकेबाजी करतोय. यावेळी पुन्हा एकदा तयार आहे रुपेश हा गोलंदाज. यावेळी नक्कीच अर्ध्या पिच होती, चेंडू आपटलाय. मोठा फटका मारत होतं, शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटची आतली कडा लागते. एकदा मिळणार या चेंडूवरती देखील. एक धावेने धावफलक पुढे सरसावेल. 28 अंकावरती 28 धावा धावफलक गोदी जोडला गेल्या आतापर्यंत. एक चेंडूचा खेळ झालाय. रुपेश हा गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतो. 3रा षटक घेऊन आलाय संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा तयार आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, चेंडू हवाई हल्ला, झेल जाम होत. नक्कीच या चेंडूवरती देखील 2 धावा मिळणार आहेत. 2 धावा ऍड होतील. 2 धावेने धावफलक पुढे सरसावेल. 30 अंकावरती संत गतीने धावफलक पुढे सरसावतोय श्री गणेश 11 या टीमचा. नक्कीच मोठे मोठे फटकापासून उंची ठेवलं. गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी करतोय रुपेश हा गोलंदाज. पुन्हा एकदा तयार आहे. एवढी देखील चांगला फटका आहे. कार्पेट लेवलचा फटका पाहायला मिळतोय. 1-1 धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. 1-1 धावेने धावफलक पुढे सरसावतोय. 31 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. आतापर्यंत चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू मध्ये कितीपर्यंत धावा उभारून काढणार श्री गणेश 11 टीमचे फलंदाज
नैनेश आणि मयूर पाहायला मिळतोय. यावेळी मोठा फटका मयूरच्या बॅट मधून चेंडू चाललाय हवाई हल्ला ब्रँड क्वालिटीचा षटकार पाहायला मिळतोय. षटकार पाहायला मिळाला मयूरच्या बॅट मधून. यावेळी पुढे सरसावून केलंय फिल्डर तैनात. एकच धाव होती समाधान मानतोय. एकच धाव पाहायला मिळेल संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. धाव फलक जाऊन पोहोचेल 38 अंकावरती. आतापर्यंत विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये. 38 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात. यावेळी चांगली गोलंदाजी शेवटचा चेंडू पाहायला मिळतो. नैनेश ट्राय केलेला कशा प्रकारे शेवटच्या चेंडूचा खेळ करणार तयार आहे. यावेळी नक्की हलक्या त्याने चेंडूला ग्लास करत होतं. चेंडूचा फलीचा कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. पंचांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलाय 38 अंकावरती. 38 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. कुठला गोलंदाज असेल शेवटचे 2 षटकात 12 चेंडू मध्ये कितपत धावा उभ्या करणार आहे श्री गणेश इलेव्हन संघाचे खेळाडू. आतापर्यंत 38 धावांचं आव्हान आहे. अजूनही 12 चेंडू बाकी आहेत. 2 षटक बाकी आहेत. डिस ब्रेक तोपर्यंत देऊया डीजे मास्टरला एक छोटीशी संधी. मोर निमण्यासाठी बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी अजय निमणे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आहे. चला चौथा षटक प्रगतीपथा पाहायला मिळतोय. दिनेश पाहायला मिळतोय. मागच्या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार खाल्ला. नक्कीच पुन्हा एकदा तयार आहे. चौथा षटक प्रगतीपथा पाहायला मिळतोय दिनेशच्या माध्यमातून. ज्यावेळेला नक्कीच डान्सिंग राऊंड विकेट केलं होतं. चेंडूचा आणि फलीचा कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाही. डॉट चेंडूची सांगत होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दिनेशच्या माध्यमातून. मागच्या षटकामध्ये देखील लगातारचे 2 चेंडू होते. 2 विकेट पाहायला मिळाल्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती षटकार खाल्ला. यावेळी पुन्हा एकदा तयार आहे पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाजी करण्यासाठी. यावेळी बॅटची वरची कडा झेल झाला असता नक्कीच लो मॅच लाईन मध्ये चेंडू पडलाय. रनआउटची संधी आहे. तू माय चाले मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट केलाय. नक्कीच यावेळी किती धावत नक्कीच स्पर्धे ठिकाणी उपस्थित आहेत. सुभाषजी निमणे साहेब आपण देखील यायचं व्यासपीठावरती. आपले देखील मनपूर्वक सरचे स्वागत आहे. मयूर निमण्यासाठी पारितोषिक घेते
बॅक टू बॅक लगातारचे 2 षटकार मारले तर 1001 रुपयाचा पारितोषिक असणार आहे वैभव ठोंबरे यांच्याकडून. नक्कीच ही स्पर्धाचा विचार केला तर अनेक पारितोषिक पाहायला मिळतात. बांदिवली प्रीमियर लीग पाहायला मिळतं. यावेळेला लाभ केला चेंडूला, चेंडू हवाय हल्ला पहिला आलाय. नक्कीच पंच षटकार आहे. नक्कीच षटकार चांगली अशी पंचगिरी पाहायला मिळते आपल्याला. पंचांचा विचार केला तर नक्कीच 1200 रुपयाचा एक चेंडू आहे हा. एक षटकार आलाय, अजून एक षटकार आला तर 1200 रुपये तर पारितोषिक पाहायला मिळेल मयूर या फलंदाजाला. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी आपट्या करत पुढे सरसावून केलं विषभ मध्ये चेंडूला, चेंडूची अडवणी करणारा आदित्य पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच 2 धावा पाहायला मिळतात. 2 धावेने धावफलक पुढे सरसावेल. धावसंख्येमध्ये वाढ होणार. 48 धावा धाव पुस्तकावरती पाहायला मिळतात. संधी गमावले फलंदाजाने. एक षटकार आला होता, दुसरा षटकार देखील मारण्याच्या प्रयत्नात होते. नक्कीच विषभ मध्ये चेंडूला ढकलून काढलं होतं. त्यानंतर 2 धावा पाहायला मिळतात. चार चेंडू झालेत. यावेळी देखील चांगला फटका आहे. फिल्डर तैनात आहे. मयूर पाहायला मिळतोय. एकच धावेवरती समाधान मानतोय. एक धावेने धाव फलक पुढे सरसावेल. धाव संख्या पाहायला मिळेल 49. यावेळी पुन्हा एकदा तयार आहे दिनेश. एवढा चांगला फटका आहे नैनेशच्या बॅट मधून. नक्कीच यावेळेला विकेट पाहायला मिळते. नैनेशला परतावे लागतील. बॅक टू द डग आउट. हादरा क्रमांक 3. एकोणपन्नास धावा झाल्यात आतापर्यंत. 4 षटकांचा वाद लिगेल संपलाय. नवीन गोलंदाज पाहायला मिळतं मयूर बाबर. शेवटचा षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. हाणामारी करावं लागेल. 50 धावा 49 धावा कुठल्यात. यावेळी जेलची शक्यता होते. जेल झाला ड्रॉप. दुसरीची कॉल आहे. रनआउटची संधी आहे. नक्कीच रनआउटची विकेट. मैदानाच्या बाहेर आल्या पावली माघारी पळतोय फलंदाज. हादरा क्रमांक लागतोय 4. नवीन फलंदाज पाहायला मिळतो मंगेश सीताराम निमणे. यावेळेस चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. चेंडूचा फलीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. बीट होतय. डॉट चेंडूचे सांगत होते. 50 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. मयूरचा विचार केला तर मोठमोठे फटके मारत होता. यावेळेला चेंडूचा फलीचा कुठल्या प्रकारचा संपर्क करू देत नाही गोलंदाज. यावेळेला चेंडूची अडवणी केले त्यानंतर सहजरित्या एक धाव पाहायला मिळेल. एक धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. एक धावाने धाव फलक पुढे सरसावा. काय धाव पुस्तकावरती धावा जोडल्या जातील. 51 धावा जोडल्या गेल्यात. 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत मैदानावरती. 3 चेंडू मध्ये विचार केला तर एकच धाव पाहायला मिळतं. यावेळी पॉईंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय चेंडूला. हलक्यात कट केलं.
चेंडूची अडवणी आले, थोडीशी आउटफील्ड स्लो आहे. झाडा असल्याच्या कारणास्तव चेंडू अडलं जात आहे. तदनंतर सहजरित्या 3 धावा पाहायला मिळतात. 54 धावा पाहायला मिळतात. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. यावेळी नक्कीच बॅटची वरची काढा लागते. यावेळी पारतावं लागतंय. मयूर बॅक टू द पवलियन पाहायला मिळतं. हादरा लागतोय श्री गणेश 11 टीमला. नक्कीच धन्यवाद धन्यवाद डीजे मास्टर. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. अक्षय पाहायला मिळतोय. पाडल्यानंतर चेंडू आतमध्ये वलंग घेतोय. नक्कीच फलंदाज बाद आहे. अजून एक हाताला लागतोय. 5 षटक संपलेत. त्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले. 54 धावा 55 धावांचं लक्ष असेल येणारा 30 चेंडू मध्ये. नक्कीच मनोहरजी बाबर देखील या स्पर्धे ठिकाणी उपस्थित आहेत. आपण देखील या व्यासपीठावरती जाता आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे.
चला वलूया मॅचच्या दिशेने 30 चेंडू आणि 55 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्ग पाहायला मिळतो. ओमकार हा गोलंदाज नक्की पंच आमच्या दिशेने वळणार. 2 हात समांतर करतील. वाईट चेंडू अवंतर धाव फोकटची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. तर सलामीची जोडी पाहायला मिळते मैदानावरती. मयूर आणि श्रीराम बाबर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार आहे. पहिला चेंडू वाईटने सुरुवात केली ओमकारने. नक्कीच 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 पंचांकडे स्ट्रॉंग अपेल. पंचांनी अपील पेटाळून लावले. फलंदाजाला पारतावं लागतं. श्रीराम बाबर बॅक टू द आउट. धन्यवाद. नक्कीच पहिला चेंडू वाईट पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती जसे तसे प्रत्युत्तर पाहायला मिळालं. श्रीराम बाबरला पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला. ओमकार ह्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेटचा बदल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तयार आहे. 30 चेंडू मध्ये 55 धावांचं आव्हान असताना पहिल्या चेंडूवरती वाईट. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं बदल पाहायला मिळालं. पुन्हा एकदा तयार आहे. नक्कीच नक्कीच ऑप्टिकच्या बाहेर चेंडू. नक्की डॉट चेंडू जे सांगतोय. चेंडूचा फलीचा कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. गोलंदाजी करण्यासाठी दोघं बाप आणि बेटनची जोडी पाहायला मिळते. स्ट्राईक वरती पप्पा स्वतः फलंदाजी करण्यासाठी पप्पांसमोर गोलंदाजी करतो ओमकार. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला. 2 चेंडूचा खेळ झाला. 1 धाव धावपुस्तकावरती जोडली गेले. यावेळी देखील त्या दिशेने चेंडू पाडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावत आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ओमकारच्या माध्यमातून. लगातारचे 2 डॉट चेंडू पाहायला मिळतात. 3 चेंडूचा विचार केला तर 3 मध्ये 1च धाव खर्च केले. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी पॉइंटच्या डोक्यावरून केलून काढलाय. चेंडू चाललाय सीमा रेषेलगत. दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय दिनेशच्या माध्यमातून. नक्कीच धन्यवाद. धन्यवाद डीजे मास्टर. नक्कीच या स्पर्धे ठिकाणी उपस्थित आहे मंगेशजी पाटील साहेब. आपण देखील यायचं व्यासपीठावरती. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. नक्कीच संजयजी बाबर आपण देखील यायचंय व्यासपीठावरती. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सरचे स्वागत आहे. पाहायला मिळतंय दिनेशच्या माध्यमातून चौकार पाहायला मिळतोय. चौकाराच्या मध्येनं धावफलक जाऊन पोहोचेल 5 अंकावरती. चांगला फटका आहे. हवाई हल्ला. झेलची शक्यता. झेल झालाय ड्रॉप. साधा सोपा झेल होता. इझी घ्यायला गेला. त्यानंतर झेल झाला जमीन लगतदार. त्यानंतर सहजरित्या पाहायला मिळतील आपल्याला 2 धावा पाहायला मिळतील. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 7 धावा धावफलक जोडला गेल्यात. साधा सोपा झेल होता. झेल झाला ड्रॉप. त्यानंतर सहजरित्या 2 धावा पाहायला मिळतात.
5 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा धावपुस्तक होती जोडल्या गेल्यात. ओमकार पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवली देखील बॅटची वरची काढा. चेंडू चाललाय गरंगल्यात. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. नक्कीच धन्यवाद. नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. नक्कीच संजय बाबर आपण यायचंय. नक्कीच नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. तुषार निमणे हा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. P1 चा दुसरा षटक पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 11 अंकावरती. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी चांगला फटका आहे मयूरच्या बॅट मधून. चेंडू चाललाय सीमारेषे लगत. 4 धावांसाठी चौकार पाहायला मिळतोय. तसेच समीरजी निमणे आपण देखील यायच्या व्यासपीठावरती. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शहरचे स्वागत आहे. या स्पर्धा आपली आहे. कोण मान्यवर आले असतील बांदिवली गावामधील आपण देखील व्यासपीठावर या. स्पर्धा आपल्या गावची आहे. नक्कीच पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट करताना दिसतोय मयूर. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. सलामीला आलाय. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पाडल्यानंतर अतिरिक्त उचली घेतो. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. डॉट चेंडूचे सांगत होते. 15 धावा पुस्तकावरती जोडल्या गेल्यात आतापर्यंत विचार केला तर. दुसरा षटक P1 चा पाहायला मिळतोय. प्रगतीपथावरती 2 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. पुन्हा एकदा त्याच दिशेने केलं होतं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पाडल्यानंतर चेंडू अतिरिक्त उचली घेतोय. थोडस बाहेरचं वलन घेतोय. तदनंतर यष्टीरक्षक नैनेस पाहायला मिळतोय. चांगले यष्टीरक्षक करतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. विचार केला तर चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक चौकार खाल्ल्याच्या नंतर काहीतरी कमबॅक करताना दिसतोय गोलंदाज. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी मोठा फटका. चेंडू हवा ह्याला जेलची शक्यता. नक्कीच यावेळी मयूर याला परतावं लागतील. झेल बाद होतोय. याच्या पुढील होणारा सामना असेल स्वराज्य विलेवन आणि श्री गणेश. दोन्ही टीम ही मॅच झाल्याच्या नंतर लगेच टॉस करण्यासाठी यायचंय. श्री गणेश इलेवन टीम मैदानावरती खेळते. याच्या पुढील देखील तुमचा सामना असेल. नवीन फलंदाज पाहायला मिळतो. रुपेश बाबर पाहायला मिळतोय. मयूरला परतावं लागलं. एक चौकार पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधनं. तदनंतर विकेटचं पतन पाहायला मिळेल. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. 15 धावा धाव पुस्तकावरती जोडल्या गेल्यात. नवीन फलंदाज रुपेश बाबर पाहायला मिळतोय. चला खेळाडू थोडं सहकार्य करा. कुठल्या प्रकारचा विलंब करू नका. स्पर्धा आपली आहे. आपल्या गावची स्पर्धा आहे. थोडं स्पीडअप करा. इथून होणार पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. 4 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. 2 चेंडूचे केले बाकी आहे. P1 चा दुसरा षटक प्रगतीपथावर पाहायला मिळतो. यावेळेला शॉर्ट पिच चेंडू होता.
रामदास बाबर यांच्याकडून रुपेश बाबरसाठी 3-6 साठी 1001 रुपयाचा स्पर्धाचिक पाहायला मिळतोय. लगातार 3 षटकार हॅट्रिकसाठी 1001 रुपयाचा पारितोषिक आहे. नक्कीच 5 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा तयार आहे, चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा तयार. यावेळेला चांगला चेंडू पाडल्यानंतर थोडासा बाहेरचा वलन येतोय. पंचांचा इशारा येतोय. षटक समाप्ती पथावरती धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या अंकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. दुसरा षटक P1च्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा विचार केला तर 11 धावा धावफलकावधी जोडल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त ना फक्त 4 धावा खर्च करत चांगली गोलंदाजी केली. पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी मार्क होते पाहायला मिळेल आपल्याला. ओमकार नक्कीच या स्पर्धे ठिकाणी उपस्थित आहे समीरजी निमणे. आपण देखील यायचं व्यासपीठावरती. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. या सर्व मान्यवर, या बांधुली गावातील सर्व मान्यवर आपण देखील यायचं. स्पर्धा आपल्या गावची आहे. व्यासपीठावरती या. आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय मनीष प्रतिष्ठान आयोजित बांधुली प्रीमियर लीग पर्व 6 नेतृत्वमान 16 पाहायला मिळतोय. सुरेख स्पर्धा पाहायला मिळते. चांगल्याच आकर्षण पाहायला मिळतं बांधवलीकरांच्या माध्यमातून. चला इथून आपण एकदा सामन्याला सुरुवात. 15 धावा धावफलकावधी जोडल्या गेल्या. आता 18 चेंडू मध्ये 40 धावांची गरज या ठिकाणी आहे. पुन्हा एकदा तयार आहे. ओमकार पाहायला मिळेल गोलंदाजी मार्गवरती. संघाच्या माध्यमातून तिसरं षटक घेऊन आलाय. 15 धावा धावफलकावधी जोडल्या गेल्यात. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी नक्की बॅक टू द बॉलर खेळलाय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये थोडस मागणं ठरलं. 11 धावा खर्च केल्या. नक्कीच तिसऱ्या षटकामध्ये देखील गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय ओमकार. हा गोलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तयार आहे पंचांच्या डाव्या साईडने. यावेळी नक्कीच पंच आमच्या दिशेने वळणार. वाईट चेंडू अवंतर धाव, फोकटची धाव, मोफतची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होणार. डबल एक्झाम पोहोचणार ते 16 या अंकावरती. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून सिनियर प्लेयर साठी धन्यवाद डीजे मास्टर. 2 मिनिटं. सुभाष निमणे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शहरचे स्वागत केले जात आहे. सुभाष निमणे यांच्या माध्यमातून नक्कीच या स्पर्धेचा नियम आहे. सर्व मान्यवरांचं शुभ सन्मान केले जात आहे. नक्कीच दिनेशला परतावं लागतं. विकेटचा पतन पाहायला मिळाला. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज पाहायला मिळाला आपल्याला. जयेश हा फलंदाज गोलंदाजी मार्क होते. आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय ओमकार. नक्कीच रुपेशजी पाटील साहेब देखील या स्पर्धे ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत केलं जाईल. या शैलेश निमणे आपण देखील यांचा सत्कार करायचा आहे. नक्कीच धन्यवाद. या स्पर्धे ठिकाणी उपस्थित आहे रुपेशजी पाटील साहेब. आपण देखील या. आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत केले जाईल. यायचं आपण
नवीन फलंदाज पाहायला मिळतो आदित्य बाबर पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी चालू आहे मैदानावरती. नक्कीच मागचा विकेट गेला ती झेल पकडली लंकेश निमणेने. त्या झेलसाठी आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. चांगला कॅच पकडला, उलटा कॅच पकडला. क्रिकेटमध्ये नक्कीच उलट कॅच पकडणं सोपं नसतं. झेलला पुरेपूर कॅरी केलं, जज केलं झेलला. त्यानंतर सहजरित्या रामदास बाबर यांच्याकडून असणार ते 100 रुपये. चार चेंडू झालेत आतापर्यंत. ओमकार पाहायला मिळतो. यावेळेला रिवास अटॅक, दुधाली तरवाल फिरायची होती. चेंडूचा आणि फलीचा कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाही. रिवास केलायचं होतं. डॉट चेंडू जे सांगत होते. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ओमकारच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असणारे तिसरं षटक प्रगती पथावे. या षटकाचा विचार केला तर फक्त न फक्त 5 धावा 1 धाव खर्च केले. नक्कीच समीर निमणे आपण देखील यायचं. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केलं जाईल. संजय बाबर यांच्या माध्यमातून सत्कार केला जाईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले 20 या अंकावरती. आता 12 चेंडूने 35 धाव्यांची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. पाहूया एक संगीतानंतर पुन्हा एकदा सुरुवात करू आपण या मॅचला. धन्यवाद डीजे मास्टर. श्याम निमने पाहायला मिळतो. 12 चेंडूने 35 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी मार्ग होती पाहायला मिळेल. श्याम निमने कशा प्रकारे गोलंदाजी करणार. एक चांगला गोलंदाज आहे. नक्की चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. 12 चेंडू 35 धाव्यांची गरज आहे. इथून होणार मॅचला सुरुवात. स्ट्राईक वरती पाहायला मिळेल आपल्याला रुपेश पाहायला मिळेल. इथून पुन्हा एकदा होईल सुरुवात. मॅच ऑन. हो पहिला चेंडू झेलची शक्यता होते. झेल जमीन दान होत. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळतो चौकार पाहायला मिळतोय. हो पाहू शकाल ग्रामस्थ मंडळ बांदिवली आयोजित BPL पर्व 6वे कमिटी कडून एक सरप्राईज साठी एक गिफ्ट पाहायला मिळेल.
वरिष्ठ खेळाडूंसाठी असणारे हे गिफ्ट. 38 वयोगटातील खेळाडूंसाठी गिफ्ट आहे. चला ओमकार, कुठल्या प्रकारचा गालबोट लागतं कामा नये स्पर्धेसाठी. पंचांचा निर्णय अंतिम राहील. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहायला मिळतोय. चला ओमकार, कुठल्या प्रकारचा व्हॉल्यूम मॅचच्या दिशेने शाम पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क वरती. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नक्कीच थर्ड अंपायर डिसिजन नो बॉल नसणार आहे. पहिले चेंडूवरती पाहायला मिळेल, चौकार पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तयार आहे. पंच जे निर्णय देतील तो लास्ट डिसिजन असणार आहे. कुठल्या प्रकारचा गालबोट येता कामा नये. सर्व खेळाडूंनी सहकार्य करायचंय. दादा या, आपली स्पर्धा आहे, आपण त्या व्यासपीठावरती येऊ बसा. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. पाडल्यानंतर थोडसा बाहेर वलन घेतोय आणि खालती राहतोय चेंडू. त्यानंतर डॉट चेंडूची सांगत होते. थोडं फास्ट केलं. यावेळी फुलटा चेंडू आहे. जेलची शक्यता. यावेळी अजून एक धक्का लागेल. रुपेशला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. पुन्हा एकदा तयार आहे. पंचाच्या उजव्या साईडने गोलंदाजी करण्यासाठी. यावेळी बॅटची वरची कडा की चेंडू चाललाय. चेंडूची अडवणी करणार का थोडासा फंबल होतोय. त्यानंतर सदरीच्या 4 धावा संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. चौकार पाहायला मिळतोय. अठ्ठावीस धावा झाल्यात. 4 चेंडूंचा खेळ झाला. अजून 8 चेंडू मध्ये विचार केला तर 27 धाव्यांची गरज आहे. येणारे 8 चेंडू आणि 27 ची गरज आहे. पुन्हा एकदा तयार आहे. गोलंदाजी मार्ग वरती घनश्याम पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळून काढत होत चेंडूला. नक्कीच डॉट चेंडूची सांगत होते. आता 7 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल कशा प्रकारे 27 धावांचं आव्हान पार करणार. 7 चेंडू मध्ये 27. पुन्हा एकदा तयार आहे. यावेळी फुलटा चेंडू. चेंडूला लॉफ्ट केलाय. यावेळी झेल झाला ड्रॉप.
तद्नंतर सहजरित्या 2 धावा पाहायला मिळतील. 2च धावावरती समाधान मानतात फलंदाज. 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल 30 या अंकावरती. आता कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 6 चेंडू 25 धावांची गरज आहे. चला पंच वारंवार सूचित करा खेळाडूंना कुठल्या प्रकारचा विलंब करून देऊ नका. एक्स्ट्राचा वेळ खर्च करू नका. फास्ट केलायचंय. 6 चेंडू 25 धावांची गरज आहे. इथून होणार मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. नवीन गोलंदाज पाहायला मिळेल. या धावा रोखणार की फलंदाज आहे आदित्य या धावा कुठून काढणार इथून पुन्हा एकदा पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज पाहायला मिळतोय. 25 धावा रोखण्यासाठी निखिल बाबर पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्ग वरती सज्ज झालाय. 6 चेंडू 25 धावा. मॅच ऑन आहे. पुन्हा एकदा तयार. जेवले शपल होऊन खेळायचं होतं. नक्कीच पंच 2 हात समांतर करतील. अवंतर धावे सोयीर माराय. वाईट चेंडू आहे. फुकटची धाव संघाच्या खात्यामध्ये ऍड होते. आता लगातारचे 7 चेंडू मध्ये 4 मोठे हिट मारावे लागतील. 4 मोठे हिट मारा. सामना पूर्णपणे खुल्ला करा. 7 चेंडू 24 धावांची गरज आहे. यावेळेला पाहायला मिळतोय चांगला चेंडू. विकेटचे बटन धक्का लागतोय. अजून एक आदित्यच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट. चला विकेटचा पतंग पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. योगेश हा फलंदाज पाहायला मिळतोय. यावेळी चांगली गोलंदाजी करतोय. 6 चेंडू मध्ये 25 धावांची गरज होती. पहिला चेंडू वाईट नंतर विकेटचा पतंग. आता डॉट चेंडूची सांगत होते. आता लगातारच्या 4 चेंडूवरती त्यावेळी चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा सिंगल धाव पाहायला मिळते 22च्या स्वरूपात. यावेळी पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगत होते. 2 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. ज्यावेळेला जेलची शक्यता. जेल झाला ड्राफ्ट. एक चेंडू मध्ये फक्त आता 21 धावांची गरज आहे. फक्त औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. यावेळी देखील पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. षटक संपलाय. विजय होतं श्री गणेश 11 टीम. चला श्री गणेश 11 टीम आपला कर्णधार यायचे. टॉस बॉक्स मध्ये पुढील सामन्याचा टॉस करून घेऊ.